उत्तम तेज फाउंडेशन मागील 5 वर्षापासून ग्रामीण व शहरी भागात शैक्षणिक, सामाजिक तसेच विज्ञान क्षेत्रात कार्य करत आहे. त्याचाच भाग म्हणून उत्तम तेज फाउंडेशन जवळा बाजार आयोजित एक प्रकल्प उत्तम तेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा आयोजित करत आहोत आणि त्याचाच हा एक छोटासा व्हिडिओ. आमच्या फाउंडेशनचे काही उद्दिष्टे, काही मिशन्स आहेत. तर ती खालीलपैकी: मिशन 1 उत्तम तेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षांद्वारे इस्रो, IIT, सायन्स सिटी यांसारख्या उच्च संस्थांना भेट देण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रातील 60हून अधिक विद्यार्थ्यांना भेटीसाठी नेलं जातं. यामुळे विद्यार्थी शास्त्रज्ञ बनण्याची स्वप्न बघायला सुरुवात करतात. ही एक महाराष्ट्रातील विज्ञान क्षेत्रात अभिनव परीक्षा आहे. मिशन 2 आपल्या देशात शास्त्रज्ञांची संख्या बघावी तशी फारच कमी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात जेव्हा विज्ञान रुजेल तेव्हाच डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांच्या स्वप्नातील भारत घडेल आणि ग्रामीण भागात जास्तीत जास्त शास्त्रज्ञ जन्माला येतील. या संकल्पनेतूनच 2021ला मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे ही चळवळ सुरू झाली. मिशन 3 उत्तम तेज फाउंडेशन मार्फत गेली काही वर्षापासून असे अनेक उपक्रम सुरू आहेत जेणेकरून पालक व विद्यार्थ्यांचा यात मोठा सहभाग राहिलेला आहे. यात पालक शाळा हा महत्त्वाचा उपक्रम चालू आहे. मिशन 4 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवून भविष्यात विज्ञानवादी विद्यार्थी घडवण्यासाठी वाटचाल सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून 2019 मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम बाल वैज्ञानिक संसार केंद्र सुरू केलं. मिशन 5 विज्ञान हे खरं तर प्रयोगातून, कृतीतून शिकायला हवं. त्यामुळे संस्थेने सध्या एक घर एक प्रयोगशाळा ही संकल्पना राबवण्याची मोहीम हाती घेतली आहे. अशाच प्रकारे नवीन नवीन मिशन्स येणाऱ्या काही काळामध्ये आमच्या या फाउंडेशनचे आहेत. तर आमचे काही सामाजिक उपक्रम या ठिकाणी आहेत. त्यातील पहिलं डॉक्टर अब्दुल कलाम बाल विज्ञान संसार केंद्र, 2 मला शास्त्रज्ञ व्हायचे चळवळ, 3 एक घर एक प्रयोगशाळा, 4 पालक शाळा त्यास आदर्श पालकत्वासाठी आणि 5 बेटी वाचवा अभियान व शेवट आहे एक दिवा अंधारातील कुटुंबासाठी. अशा अनेक सामाजिक उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो. या सर्व उपक्रमांपैकी एक आपला जो उपक्रम आहे उत्तम तेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा, त्यासाठी या व्हिडिओमधून आपणास जी माहिती मिळत आहे ही एक्झाम जे विद्यार्थी पास होतील तर त्यातील गुणवत्ता यादीतील 60हून अधिक विद्यार्थ्यांना इस्रो, IIT, IIM, सायन्स सिटी या अशा मानांकित संस्थांमध्ये त्यांना अभ्यास सहल त्या ठिकाणी आहे. हे सर्वात महत्त्वाचं बक्षीस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळतं आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये विज्ञानाबद्दल आवड आणि जिज्ञासू वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि ते शास्त्रज्ञ बनण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू शकतात. त्याच ठिकाणी त्यांना तिथे असणारे शास्त्रज्ञ, तिथे असणारे सायन्सचे मॉडेल्स, स्पेसमध्ये असणारे मॉडेल्स, चंद्रयान 1, चंद्रयान 2, चंद्रयान 3, येणारे इस्रोचे काही नवीन मिशन्स असतील तर त्याबद्दल त्यांना सखोल त्या ठिकाणी माहिती मिळू शकते आणि त्यांच्या मनामध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण होऊन त्या ठिकाणी त्यामध्ये ते उत्तमरित्या करिअर करू शकतात. त्याचबरोबर बक्षीस आपले आहेत. पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये फर्स्ट प्राइज असेल तर गोल्ड मेडल प्लस सर्टिफिकेट, सेकंड प्राइज आहे सिल्वर मेडल प्लस सर्टिफिकेट, थर्ड प्राइज आहे ब्रॉन्झ मेडल प्लस सर्टिफिकेट. त्याचबरोबर मेरिट लिस्ट नुसार प्रथम जे येणारे 300 विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या संदर्भामध्ये प्रेरणादायी पुस्तके तसेच प्रमाणपत्र भेट ही त्यांना देण्यात येत असते. तर आपल्या या परीक्षेचं नेमकं स्वरूप कसं आहे आणि अभ्यासक्रम नेमका कसा आहे तर तो आता आपण पाहूया. बघा, अभ्यासक्रम स्वरूप इयत्ता 5वी ते 7वी यांचा एक गट वेगळा आणि इयत्ता 8वी ते 10वी यांचा एक गट वेगळा, पण अभ्यासक्रम प्रत्येक इयत्तेनुसार वेगळा. ओके, तर तो कसा आहे पाहूया. इयत्ता 5वी ते 7वी यांच्यासाठी विज्ञान, गणित आणि जनरल नॉलेज. ओके, हा अभ्यासक्रम. याचं परीक्षा शुल्क असणार आहे 230 रुपये आणि परीक्षा यामध्ये विज्ञान विषयाचे 60 प्रश्न, गणित विषयाचे 20 प्रश्न
आणि जनरल नॉलेजचे 20 प्रश्न. असे टोटल 100 गुणांचं या ठिकाणी पेपर असणार आहे. तर त्याचबरोबर इयत्ता 8वी ते 10वी या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, गणित आणि जनरल नॉलेज या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. आणि यांचं परीक्षा शुल्क जे आहे तर ते आहे 250 रुपये. आणि परीक्षा ही कशी असणार? विज्ञान मधील 60 प्रश्न, गणित मधील 20 प्रश्न आणि जनरल नॉलेज मधील 20 प्रश्न. असे टोटल 100 गुणांची ही परीक्षा त्यांची असणार आहे. यामध्ये त्यांचं विज्ञान जे असणार आहे, सर्व इयत्तेची प्रश्नपत्रिका वेगळी असल्यामुळे अभ्यासक्रम त्याच इयत्तेचा असतो. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. जसं की इयत्ता 8वीचा विद्यार्थी असेल तर 8वीच्या विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम त्याच्याच 8वीच्या टेक्स्टबुक मधलं विज्ञानचं जे पुस्तक आहे तर त्या विज्ञानच्या पुस्तकावर 60 प्रश्न विज्ञानच्या पुस्तकातील, 20 प्रश्न गणितच्या पुस्तकातील आणि राहिलेले 20 प्रश्न हे जनरल नॉलेज. तर जनरल नॉलेज मध्ये काय असणार? तर आपल्या चालू घडामोडी असणार, ज्या की आपल्या भारत आणि जागतिक रिलेटेड त्या ठिकाणी स्पेस सायन्स असतील, विज्ञानाच्या संदर्भात असतील, काही नवीन रोगांच्या संदर्भात मध्ये असतील, अशा बऱ्याच चालू घडामोडी त्यावर 20 प्रश्न विचारले जातील. परीक्षा ही सर्व जिल्हा केंद्रावर ऑफलाईन स्वरूपात असेल. ओके, आपल्या केंद्रावर त्या ठिकाणी ही ऑफलाईन स्वरूपामध्ये घेण्यात येईल. निकाल अंतिम गुणवत्ता यादी आणि मुलाखतीनंतर असेल. आपण या परीक्षेचा फॉर्म हा खालील वेबसाईट मध्ये दिलेल्या ऑनलाईन अर्ज स्वरूपामध्ये करू शकताय. आपल्या वेबसाईटचं नाव आहे www.uisc.in. तर आता आपण आमच्या संस्थेबद्दल थोडक्यात जी टीम काम करते, ओके, आणि या विद्यार्थ्यांसाठी परिश्रम करते, धडपडते आणि त्यांच्या मनामध्ये एक वैज्ञानिक वृत्ती निर्माण करायचा तो मनापासून त्या ठिकाणी प्रयत्न करते, तर ती अशी टीम आहे. तर आमच्या संस्थेचे डायरेक्टर, संस्थापक आहेत श्री रामेश्वर हलगे सर. चीफ मॅनेजर आहेत श्री विजया शिंदे. स्टेट एक्झाम चीफ आहेत श्री अंकुश कदम. एक्झाम कंट्रोल आहेत सुप्रिया शिंदे. अँड असिस्टंट एक्झाम कंट्रोलर आहेत श्री S.T. पाटील सर. आणि ऑनलाईन ट्युटर जे आपणास ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून सपोर्ट करणारे आहेत श्री दीपक खंडागळे सर. आतापर्यंत आपल्या या एक्झाम मधून पास झालेले जे विद्यार्थी आहेत आणि यशस्वी असणाऱ्या विद्यार्थ्यांची नाव या ठिकाणी आहेत. तनिष्का हेमंत चौरे ही विद्यार्थिनी पहिल्या रँक मध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि 2024 चा हा रिझल्ट. ओके, त्याचबरोबर श्रेयसी बालाजी रौलवार ही पण विद्यार्थिनी जी आहे ती फर्स्ट रँक मध्ये आहे इन ऑल महाराष्ट्रामध्ये आहे 2024 च्या निकालामध्ये. तर त्याचबरोबर सत्यम बाळासाहेब बेले हा विद्यार्थी आहे फर्स्ट रँक मध्ये इन ऑल महाराष्ट्रामध्ये 2023 मध्ये. ठीक आहे, तर नेक्स्ट हा तुमचा नंबर असणार आहे फर्स्ट रँक इन ऑल महाराष्ट्र 2025 मध्ये. तर त्यामुळे तुम्ही ह्या परीक्षेचा अवश्य फॉर्म भरा आणि तुमचा फोटो आणि तुमचं नाव या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी असू शकेल. ठीक आहे, आमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्ही खालील नंबरवर कॉल करू शकताय. या ठिकाणी आपला पत्ता सुद्धा त्या ठिकाणी आहे. उत्तम तेज फाउंडेशन, डॉक्टर कॉलनी, जवळा बाजार, जिल्हा हिंगोली. खाली तुम्हाला नंबर दिलेले आहेत, त्यावर तुम्ही फोन करून अधिक माहिती विचारू शकता. आपले फोन नंबर त्या ठिकाणी दिलेले आहेत, मेन्शन केलेले आहेत. खाली तुम्हाला आमच्या फाउंडेशनची वेबसाईट पण त्या ठिकाणी दिलेली आहे www.uisc.in. आणि खाली तुम्हाला ऍड्रेस पण आहे डॉक्टर कॉलनी, जवळा बाजार, जिल्हा हिंगोली. आपलं एक युट्यूबचं चॅनल आहे तक्षशिला GS सेंटर, यावर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सबस्क्राईब करू शकता. ओके, आणि खूप सारे असे सायन्सचे व्हिडिओ, त्याचबरोबर UISC एक्झामच्या रिलेटेड असे खूप सारे व्हिडिओज त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील आणि तुमच्या या एक्झामसाठी फार फायदेशीर ठरतील. ठीक आहे, तर असा हा छोटासा व्हिडिओ जो आपल्याला एक माहितीपूर्ण बनवलेला आहे. तर अवश्य तुम्ही याचा फॉर्म भरा. धन्यवाद.